लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना सहावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे. परंतु लवकरच सर्व महिलांची प्रतीक्षा समाप्त होणार आहे, कारण 20 तारखेचं इलेक्शन झालेलं आहे आणि आता बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि नेमके कधी पैसे जमा होणार आहे ते आपण पाहू. तर पहा, महायुती सरकारने म्हटल्याप्रमाणे महायुती पुन्हा सत्तेत आली तर महिलांना 1500च्या ठिकाणी 2100 रुपये देणार असल्याचे महायुती सरकारने म्हटलेले आहे. महाविकास आघाडी सरकारने असे म्हटले आहे की आम्ही जर सत्तेत आलो तर महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांकरिता दर महिन्याला 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे महाविकास आघाडीने म्हटलेले आहे. तर पहा, आता 20 तारखेला विधानसभेचे इलेक्शन झालेले आहे आणि 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर बहिणींना, महिलांना, महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना 2100 रुपये महिना याप्रमाणे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. आणि जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर महिलांना 3000 रुपये महिना महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. परंतु आज, उद्या आणि परवा कोणाच्याही बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. 23 नोव्हेंबरला विधानसभा इलेक्शनचे निकाल जाहीर झाल्यानंतर जे सरकार सत्तेत येईल त्या सरकारने म्हटल्याप्रमाणे त्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे. परंतु सर्व महिलांच्या खात्यात 23 नोव्हेंबरच्या नंतरच पैसे जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर ही होती माहिती. अशीच नवीन माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये.